तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला प्रॅक्टिस सेट 3.5 घेणार आहोत. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन कसा आहे, इन ऑन 1st January 2016 Sanika decides to save 10, 11 on second day and 12 on third day, and if she decides to save like this, then on 31st of December 2016 what would be her total saving? तर टोटल सेव्हिंग म्हणल्यावर याच्यामध्ये आपल्याला एसएन चा फॉर्म्युला वापरावा लागेल, कारण आपल्याला सगळ्याची सम करायची. सम साठी कोणता फॉर्म्युला आहे? एसएन चा. तर आधी आपण काय करूची, सिक्वेन्स लिहू. ऑन फर्स्ट डे किती आहे? 10 रुपीज, 11 रुपीज, 12 रुपीज अँड सो ऑन. त्याची आपल्याला काय करायचे? सम करायचे. त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की 2016 आता 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर मध्ये किती झाले? 365 दिवस होतात. पण 2016 हा काय लीप इयर आहे. लीप इयर मध्ये एक वर्ष जास्त असतो. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आधी आपण गिव्हन डेटा लिहू. ए इक्वल टू काय असेल? 10 फर्स्ट टर्म, डी मीन्स T2 minus T1, 11 minus 10 1, and n equal to 366. So we have to find the S366 equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. So what is value of n? 366 divided by 2 in bracket 2 into 10 plus 366 minus 1 into d. So after dividing, 2 1 are 2, 2 8 are 16, 2 3 are 6 into 20 plus 365. So 183 into 385 equal to, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 17,455 rupees is the total saving of Sanika in 1 year, that is 2016. तर क्वेश्चन नंबर 2, a man borrows 8,000 and agrees to repay with a total interest is 1,360 in 12 monthly installments. So each installment being less than the preceding one by 40, find the amount of the first and last installment. आता या क्वेश्चन मध्ये दिलंय काय की आपल्याला काय केले, एकानं माणसानं काय केले, 8,000 रुपये उसने घेतले किंवा व्याजाने घेतले. त्या व्याजावर 8,000 रुपये उसने घेतले आणि त्या व्याजाच्या पैशावर व्याज किती लागले? 1,360. म्हणजे टोटल त्याचे पैसे किती झाले? 9,360 रुपये. हे आपल्याला टोटल माहित आहे. म्हणजे काय असेल ते? S12. कारण किती इन्स्टॉलमेंट आहेत? 12 इन्स्टॉलमेंट आहेत ना. तर मी किती असेल? S12. तर आपल्याला S12 माहिती आहे, टोटल इन्स्टॉलमेंट माहिती आहे, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट पण माहिती आहे, किती आहेत? 12 आहेत. पुन्हा डी माहित आहे, डिफरन्स म्हणजे जो पहिला इन्स्टॉलमेंट आहे त्या नेक्स्ट इन्स्टॉलमेंट मध्ये डिफरन्स कितीचा आहे? लेस म्हणले, लेस बाय 40. प्रोसिडिंग वन इज लेस बाय 40 म्हणजे काय येईल इथं? -40 रुपीज. आपल्याला काढायचं काय? तर काढायचं आहे ए काढायचं आहे आणि T12 काढायचं आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट. आपल्याला इन्स्टॉलमेंट माहित आहे किती आहेत? किती आहेत इन्स्टॉलमेंट? 12 आहेत. फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढायचे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचंय. आपल्याला माहिती काय? टोटल अमाऊंट किती दिलो आपल्याला माहिती आहे त्याला. फक्त त्याला आपल्याला काय करायचं? इन्स्टॉलमेंट मध्ये डिवाइड करायचंय. आपला फॉर्म्युला कोणता वापरायचा? एसएन चा. एसएन इक्वल टू n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. आता इन प्लेस ऑफ एसएन आपण काय पुट करू शकतो? 9,360 इक्वल्स टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ n? व्हॅल्यू ऑफ n किती आहे? 12. 12 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 into a. a ची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला, a च्या जागी s ठेवा, प्लस n ची व्हॅल्यू बट माहिती आहे आपल्याला. n ची व्हॅल्यू किती आहे? 12. 12 minus 1 into d ची व्हॅल्यू पण माहिती आहे, दॅट इज -40. इथपर्यंत समजलं का? आता आपण काय करू? 2 1 2, 2 6 12 आणि हे मल्टिप्लाय मध्ये असेल, इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड मध्ये होईल. डिवाइड बाय 6 इक्वल्स टू 2a प्लस 12 minus 1 11 into -40. आता 6 1 जा 6, 3 रिमेनिंग, 6 5 जा 33 रिमेनिंग, 6 6 जा 36 आणि 0.
म्हणजे काय आला आन्सर 1560 इक्वल्स टू 2a. आता प्लस इंटू मायनस मायनस किती येईल 440. 40 into 11 440. So we are getting 2a equal to 1560. हे मायनस इकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल म्हणजेच 2a equal to 2000. So a equal to 2000 divided by 2. So a equal to 1000. So first installment is 1000, but we have to also find the last installment. For that we have to use which formula? Tn. Tn we have to find T12. T12 equal to a plus a काय आहे 1000. a plus n minus 1 into d. So 1000 minus 11 into minus 40. So 1000 minus 440. So what is subtraction? 560 is the last installment. First installment is 1000 rupees and last installment is 560 rupees. Question number 3. Sachin invested in a national savings certificate scheme. In the first year he invested 5000, second year 7000, and in third year 9000. Find the total amount that he invested in 12 years. तर हा क्वेश्चन फार सोपा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे की यामध्ये काय दिलेलं आहे सिक्वेन्स 5000, 7000 आणि 9000. यामध्ये आपल्याला काय काय भेटलं मग सिक्वेन्स दिली म्हणजे काय भेटलं आपल्याला यामध्ये ए भेटलं आणि याच्यामध्ये काय काढायचंय S12 काढायचं. काय काढायचंय S12 म्हणजे त्यानं पूर्ण वर्षामध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केले इथे दिले 12 इयर्स म्हणून. तर याच्यामध्ये काय काय भेटलं आता गिवन डेटा A इक्वल टू 5000, D इक्वल टू T2 मायनस T1 7000 मायनस 5000 2000 आणि N भेटलेला आहे 12. सब SN चा फॉर्म्युला आहे SN इक्वल्स टू N बाय 2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D. यामध्ये N ची व्हॅल्यू किती आहे 12. सो S12 इक्वल टू 12 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू A ची व्हॅल्यू किती आहे 5000 प्लस N ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 12 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे D ची व्हॅल्यू 2000. मग 2 6 जा 12 हे किती येईल 10,000 5000 इंटू 2 10,000 प्लस 11 इंटू 2000. So 6 in bracket 10,000 plus किती येईल 11 to the 22,000 म्हणजे टोटल किती येईल 6 into 32,000 म्हणजे 6 to the 12 1 18 plus 1 19. So he invested total amount is in a 12 year is 1,92,000 that Sachin invested in a national savings certificate scheme.